या निरागस जीवांकडे बघून खरं तर आपण आपल्या जीवनाचा खरा अर्थ शिकायला पाहिजे। अगदी निरागस आयुष्य असतं या जीवांचं। त्यांना कसलीही काहीच अपेक्षा नसते, फक्त आयुष्य जे आपल्या ईश्वराने त्यांना दिलेलं आहे ते त्यांच्या पद्धतीने अगदी निरागसपणे ते जगत असतात। आणि आपल्यालाही मानव जातीला या जीवांकडून काही ना काही शिकायला हवंच। तर नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। हे दृश्य मला नेहमीच सकाळचं दिसतं माझ्या पाठच्या बाल्कनीमधून, आणि ते पाहिल्याशिवाय खरं तर माझा दिवस सुंदर असा जातच नाही। कारण हे निरागस जीव आपल्याला बरंच काही शिकवत असतात आणि खूप छान वाटतं यांच्याकडे पाहिलं की। तर आता सकाळ तर झालेली आहे आणि आज मी गव्हाच्या पिठाचे गोड पोळे जे असतात तर ते बनवणार आहे, ज्याला मालपोहेसुद्धा म्हणतात। तर गव्हाच्या पिठामध्ये साखर घातली प्रमाणानुसार, गूळसुद्धा घालू शकतो आपण, आणि थोडंसं जायफळ मिक्स केलं, म्हणजे पोटामध्ये काही गडबड व्हायला नको म्हणून। कारण लहान मुलांना द्यायचं असतं तर डब्याच्या गोष्टी असतात या सगळ्या, कधी कधी आपल्याला खावंसंसुद्धा वाटतं नाश्त्यासाठी, तर पण त्याच्यानंतर आपल्या पोटामध्ये गडबड नको म्हणून जायफळ वगैरे घातलेलं कधीही चांगलं। तर अशा पद्धतीने जसं घावण्यांसाठी डोशासाठी आपण पीठ जसं तयार करतो, एकजीव करतो पाण्यातून, तसं केलेलं आहे। आणि आता पॅनमध्ये मी हे अगदी आपल्या डोशांसारखं घावण्यांसारखं बनवायला घेते आहे। आणि थोडंसं तेल याला जास्त लागतं, म्हणजे जसं डोशांना लागतं थोडंफार असेल तरी चालतं, पण या ज्या गोड पोळ्यांना लागतं ना तेल, ते थोडंसं किंचित असं जरा जास्त लागतं। तर तशा पद्धतीने हे गोड पोळे मी आता केलेले आहेत आणि खूप सुंदर असे लागतात। आम्ही कधीतरी बनवतो, म्हणजे नेहमीच अगदी नसतात, पण कधीतरी इच्छा झाली, काहीतरी गोड खावंसं वाटलं। आणि परीला देखील हे खूप आवडतात, तिच्या शाळेमध्ये तिच्या मैत्रिणींना आवडतात, त्याच्यामुळे तिला मी जरा जास्तीचेच गोडपोळे बनवून देते जेव्हा ती शाळेमध्ये डबा घेऊन जाते ना तेव्हा। तर आता सगळ्या देवाऱ्याला मी स्वच्छ करायला घेणार आहे। आणि देवारा स्वच्छ करताना फक्त देवारा स्वच्छ करणं ही गोष्ट नसते, तर त्याच्यामध्ये देवाऱ्यामध्ये आपले देवी देवता जे असतात तर त्यांना सगळ्यांना स्वच्छ करणं, देवाऱ्यामध्ये जे वस्त्र अंतरलेले असतात, देवी देवतांना जे कपडे घातलेले असतात तर ते सगळं काही स्वच्छ करणं तेवढंच महत्त्वाचं असतं। आपल्याला 10 मिनिटाचा किंवा 15 मिनिटाचा व्हिडिओ जो पूजेचा असतो तो बघताना असं काही वाटत नसेलही, पण ही पूजा करताना, पूजा मांडताना आणि सगळं काही करताना दिवसातले 5 ते 6 तास कसे निघून जातात ते मला देखील कळत नाही। पण सगळं काही सुखकर असतं हे, आणि खूप समाधान वाटतं या सगळ्या गोष्टींमधून। आणि जे काही तांदूळ असतात ना, जे आपण कवड्यांच्या खाली ठेवतो, आपल्या मंगल कलशाच्या खाली ठेवतो, अन्नपूर्णा मातेच्या खाली ठेवतो आणि कासवाच्या खालीसुद्धा ठेवतो, तर ते सगळे तांदूळ 7 दिवसातून एकदा तरी आपल्याला बदलायलाच पाहिजेत। कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर बुरशी वगैरे लागणं हे प्रकारसुद्धा सुरू असतात। आणि आमच्या आजूबाजूला तर तुम्ही पाहतच असाल किती झाडं झुडपं आहेत, हिरवळच हिरवळ आहे, तर त्याच्यामुळे हवेमध्ये थंडावा भयंकर असतो आणि त्यामुळे आर्द्रतेमुळे काही ना काही प्रकार होत असतात, आणि म्हणूनच स्वच्छता देखील तेवढीच ठेवावी लागते। तर या तांदळाचं मी करते काय, तर सगळे एकत्र घेते आणि थोडेसे साठवणीच्या डब्यामध्ये, तांदळाच्या डब्यामध्ये ठेवते, कारण त्यामध्ये आपल्या ईश्वराचं जे असतं ना सहवास आणि त्यांची पवित्रता तर ती उतरलेली असते। आणि म्हणूनच आपण आपल्याकडे ते थोडेसे ठेवायचे, आणि नंतर उरलेले जे असतात ते कीटक जे असतात आपल्या आजूबाजूला कुठे असतात, म्हणजे जमिनीवर, तर त्यांना दिले तरीसुद्धा चालतं। तर तसंच मी सहसा करते। नंतर गोष्ट येते देवाऱ्यातील वस्त्र अंतरण्याची, तर ते वस्त्र देखील मी स्वच्छ करून असे दुसरे वस्त्र अंतरते। जर तेच चांगले असतील, म्हणजे त्यांना काही डाग वगैरे लागले नसतील, तर आठवड्यातून एकदा ते असे चांगले झटकून वगैरे घेते, त्याची धूळ वगैरे साफ करून घेते। आणि नंतर मग मंगल कळश, तर मंगल कळशाला तर नेहमीच आपण त्यातलं पाणी बदलू तर खूप चांगलं असतं, कारण जे नारळ असतं ना ते अगदी व्यवस्थित आणि ताजंतवानं राहतं। आणि जर नसेलच जमत तर आपण मंगळवार किंवा शुक्रवार अशा दिवसांमध्ये हे नारळ स्वच्छ करून आणि या कलशातील पाणी बदललं तरीसुद्धा चालतं।
पण मी शक्यतो कमीत कमी दिवसातच हे सगळं करत असते, म्हणजे जास्त दिवस मी मंगल कलशातील पाणी ठेवत नाही. नेहमीचंच माझं स्वच्छ करणं वगैरे असतं. आणि त्याला मग मंगल कलशाला स्वच्छ करून छान असं पितांबरीने चांगलं चमकवून आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी बदलून मग हे स्वस्तिक वगैरे काढायचं. आणि स्वस्तिक आपण कुंकूने काढतो, तर त्याच्यावर हळदीची बोटं देखील थोडीफार असावीत. आणि त्यानंतर मग पाण्यामध्ये सुपारी आणि पैसा म्हणजेच 1 रुपया टाकायचा, थोडं थोडं हळद कुंकू टाकायचं, नंतर थोडेसे तांदूळ टाकायचे. आणि त्यानंतर ही जी खायची पानं असतात ना, तर त्यांनाही हळदी कुंकू आपण लावलं तर खूप चांगलं असतं, कारण ती आपल्या मंगल कळशामध्ये राहणारी असतात. आणि नारळ म्हणजेच आपलं देवी आईचं प्रतीक आहे, जे श्रीफळ असतं ते आपल्या कुलदेवी आईचं प्रतीक. आणि म्हणूनच या पानांनासुद्धा आपण हळद कुंकू लावून घ्यायचं. आणि त्यानंतर त्या नारळाला, त्या श्रीफळाला या पानांच्या मधोमध ठेवायचं, जेणेकरून खायची पानं जी थंड असतात ना, तर त्याच्यामुळे नारळाला देखील थंडावा मिळेल आणि ते खराब होणार नाही किंवा त्याला बुरशी वगैरे लागणार नाही किंवा तडा देखील जाणार नाही. तर अशा पद्धतीने हा भागसुद्धा नेहमीच्या पूजेचा असतोच. तर नंतर मग श्रीफळाला असं हळदीचं जर आपण मळवट भरणार तर ते खूपच छान वाटतं आणि ते करायलाच पाहिजे. तर नेहमीच मळवट भरताना अगदी जे आडवं आपण भरतो ना, तर ते नेहमीच भरत नाही मी. तर अशा पद्धतीने भरलं तरीसुद्धा छान दिसतं कधी कधी. आणि थोडेसे तांदूळ वगैरे जसं की आपण आपल्या कपाळाला लावतो, तर हे सुद्धा आपल्या देवी आईचं प्रतीक आहे, त्याच्यामुळे तिलासुद्धा आपण छान असं हळदी कुंकू आणि अक्षदा लावून घ्यायच्या. तर मंगल कळश अशा पद्धतीने तयार झालेला आहे. बाकीची गोष्ट इतर देवी देवतांची, तर त्यांनासुद्धा मी जरी इथे एकाच ताटामध्ये घेतलेलं असेल तरी त्याच्या आधी तर सगळ्या देवी देवतांना वेगवेगळी अशी आंघोळ करून घेतलेली आहे, त्यांना अभिषेक घातलेला आहे. तर आज मी दयाने अभिषेक केलेला आहे, दयाने स्वच्छ केलेला आहे सगळ्या मूर्त्यांना. म्हणजे पितळेच्या मूर्त्यांना कसं आपण पितांबरीने स्वच्छ करतो तर त्यांचं रंगरूप बदलू शकतं आणि म्हणूनच ते तसं सतत होऊ नये म्हणून मग दयाने मी कधी कधी स्वच्छ करते. तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता. तर आता करून झालेलं आहे, तांदूळ बदलून झालेले आहेत. आता दुसरे तांदूळ मी ठेवलेले आहेत सगळ्या पात्रांमध्ये आणि त्यामध्ये प्रत्येक देवी देवता आपल्या स्थानावर छान असे बसलेले आहेत, पाहू शकता. तर जे देवी देवता आहेत ना, त्यापैकी पुरुष देवतांना आपण अष्टगंध किंवा चंदनाचं गंध लावायचं आणि जे देवी आहेत, देवी आई आहेत आपल्या किंवा स्त्री देवता आहेत, तर त्यांना हळद कुंकू लावायचं. तर आता आज आठवड्याच्या भाज्या आणलेल्या आहेत आणि ह्या भाज्या व्यवस्थित अशा मी ठेवत आहे. तर मिरची पाहू शकता तुम्ही मी कशी ठेवत आहे. एका डब्यामध्ये प्लास्टिकच्या मी अशी त्याचे जे देठ असतात ना, तर ते काढून ठेवत आहे, म्हणजे जास्त काळी मिरची टिकते. आणि हे सगळं धुवून घेते आहे, म्हणजे भाज्या जेव्हा आपण आणतो ना, आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर आपण धुतल्याशिवाय त्या फ्रीजमध्ये ठेवायच्या नाहीत. म्हणजे माती असते, कुठे कीटक जीवजंतू असतात आणि काहीतरी फवारण्या केलेल्या असतात किंवा कोणाला बरं नसेल, कोणीतरी शिंकलं तिथे किंवा काय, तर ते सगळे कीटाणू फिरत असतात. आणि त्याच्यामुळे सगळ्या भाज्या आपण जेव्हा आणतो घरी तेव्हा त्या पूर्णपणे धुवून घ्यायच्या स्वच्छ पाण्याने आणि नंतरच मग त्या थोड्याफार सुकवून वगैरे नंतर आपल्या भाज्यांच्या ट्रेमध्ये छान अशा लावून ठेवायच्या. काय होतं, कधी कधी आपण कंटाळा करतो आणि जशा भाज्या आणतो ना, तर त्यात तशाच पटकन ट्रेमध्ये कशा तरी ठेवतो आणि मोकळे होतो. पण याचा परिणाम काय होतो, तर त्यानंतर लवकरात लवकर भाज्या खराब होतात. आणि आपल्याला जेव्हा भाजी करायची असते त्यावेळेला त्या भाजीचं रूप बघितलं की अगदी आपलं डोकं जे असतं ना ते फिरतंच. आणि म्हणूनच आपला आळशीपणा जरा कमी करावा आणि ह्या भाज्या वेळेतच स्वच्छ करून धुवून अशा छान अशा लावायच्या. तर त्यानंतर कोथिंबीरीची वेळ येते, कोथिंबीर पण आपण स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर अशी हवेवर ठेवून तिला देखील स्वच्छ करून घ्यायचं. तिची चांगली पानं जी असतात, देठ असतात, ते सगळे काढून घेते मी. आणि त्यानंतर स्वच्छ करून झाली की त्यानंतर मग एका स्टीलच्या डब्यामध्ये मी ठेवून देते. प्लास्टिकचा डबा जर कधी मोठा असेल माझ्याकडे उपलब्ध त्यावेळेस तर त्याच्यात देखील ठेवते.
तर अशा पद्धतीने नियोजन केलं ना तर आपल्याला जेव्हा कधी या भाज्या पाहिजे असतात, कोथिंबीर पाहिजे असते, तर पटकन हाताजवळ मिळतात आणि मग काम आपलं जे असतं ते वाढत देखील नाही. कधी कधी काय होतं, कंटाळा एवढा आलेला असतो की कोथिंबीर देखील आपण जशी आणलेली असे ना बाजारातून तशीच आपण फ्रीजमध्ये कुठेतरी एका पिशवीत नाही तर कुठेतरी ठेवून देतो. पण तसं न करता अशा पद्धतीने कोथिंबीर ठेवली तर ती जास्त दिवस टिकू शकते आणि आपल्याला हवी तेव्हा ती मिळते. तर अशा पद्धतीने आता या स्टीलच्या डब्यामध्ये मी कोथिंबीर ठेवत आहे. आधी जे मी मटार एका डब्यामध्ये ठेवले होते तर ते तशाच त्या शेंगा ठेवल्या होत्या, पण विचार केला की आता हाताबरोबरच त्या देखील वाटाणे म्हणजे मटारचे दाणे काढून घ्यावेत, तेच त्या डब्यामध्ये ठेवावेत. म्हणजे आपल्याला मटार जेव्हा हवे असतील तेव्हा आपण पटकन घेऊ शकतो. म्हणजे असं असतं ते, पाहू शकता तुम्ही. आपला कंटाळा आपल्याला एवढा असतो ना कधी कधी की आपण काही गोष्टी ना म्हणजे बऱ्याच गोष्टी करतो पण काहीतरी आपण बाकी ठेवतोच. पण आणि आज मी असंच करणार होती, पण नंतर मग अचानक लक्षात आलं, म्हटलं ठीक आहे आता बरोबर आपण मटारचे दाणे देखील सोलून घेऊया. तर हे पहा सोलून झालेले आहेत आणि आता सगळ्या भाज्यांचं नियोजन जे आठवड्याभराचं आहे ते करून झालेलं आहे. म्हणजे कसं सकाळी पटकन डब्याला काही लागलं बनवायला, कधी नाश्त्याला लागलं, जेवणाला लागलं, तर आपल्याला कसं पटकन असं फ्रीजमधून ती सोय होऊन जाते आपली. आणि मग स्वच्छता जशी दिसेल ना आपल्याला तेवढंच म्हणजे खूप छान असं वाटतं. आणि जेवढं स्वच्छ असेल म्हणजे फ्रीजमध्ये म्हणा, भाज्यांचं नियोजन म्हणा, काहीही किचनमधल्या गोष्टी, तर तेवढं चांगलं असतं. तेवढीच अन्नपूर्णा माता आपल्या किचनमध्ये छान अशी आनंदाने वावरत असते. आणि म्हणूनच या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या खूप महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून असं वाटलं की आज चला माझं जे हे भाज्यांचं जे रुटीन आहे मी कसं ठेवते सगळं, तर ते तुमच्याशी शेअर करावं. आता श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे, तर त्याच्यामुळे आपले पूजापाठ देखील खूप असतात, व्रतवैकल्ये असतात. मग अशा सवयी आपण लावून घेतल्या तर त्या देखील आपल्याला सोयीस्कर पडतात. तर आता कारल्याची भाजी करत आहे आणि कारली अशा पद्धतीने मी चिरून घेतलेली आहेत आणि आता तव्यावर, लोखंडी तव्यावर फ्राय करत आहे तेलामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि तेलामध्ये थोडं फ्राय करत आहे. तर अशा पद्धतीने आम्हाला भाजी ही खूप आवडते. तुम्हालासुद्धा कशी भाजी आवडते नक्की सांगा. आणि पूजा करून झालेली आहे. सकाळच्या पूजेला तर खडी साखरेचा नैवेद्य दाखवते मी, किंवा काही गोड असेल तर गोडाचा नैवेद्य दाखवते. नंतर जे काही दिवसभरामध्ये जेवण बनवते तर ते आपल्या देवाला दाखवते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.